हॅलो, हॅलो, हॅलो. ऑडिओ क्लिअर आहे का एकदा चेक करा. चला, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा चेक करा कृपया करून. बघा, पर्सेंटेज हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. पर्सेंटेज या टॉपिक मध्ये काही बेसिक कन्सेप्ट आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय बघा, लक्ष द्या. जर प्रश्नामध्ये ऑफ म्हणजे मराठीमध्ये काय असतं ते चा, ची, चे, च्या है ना, हे असेल तर आपण कोणतं चिन्ह घेतो? गुणाकाराचं. म्हणजे चाची ची च्या काढून आपण कोणतं चिन्ह घेतो असतो? गुणाकाराचं, है ना. हा, ही, हे म्हणजे जर, है ना. हा, ही, हे म्हणजे जर यापैकी कोणताही शब्द असेल तर आपण ते काढतो तो शब्द आणि त्या ठिकाणी बरोबरचं चिन्ह घेतो. काय घेतो असतो आपण? बरोबरचं चिन्ह. बरोबर. पर्सेंटेज हे काढतो आपण आणि भागीला 100 घेतो. हे लक्ष ठेवायचं. त्यानंतर त्याने म्हटलं असतं एक संख्या, है ना. तर एक संख्या आपण काय म्हणतो? एक्स. ओके, हे लिहून घ्यायचंय आणि आता हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. 800 चा ची चे यापैकी कोणतंही एक असेल तर गुणाकारात चिन्ह घ्या. 16% चिन्ह काढा, भागीला 100 घ्या. हे 2 शून्य कटले, हे पण कटले. 16 8 किती रे? 128. चला लिहून घ्या पहिले.
ओके, चल बघा पुढचं काय चालतं. 5/16 चे म्हणजे गुणीला 4% टक्के म्हणजे भागीला 100. बरोबर आहे. बघा पुरू आता गुणाकाराचा जर संबंध असेल ना मित्रांनो, मधात गुणाकाराचा संबंध असेल तर खालून वर किंवा वरून खाली कुठं भाग जात असेल तर देऊन टाकायचा. या 4ने 16 ला भागतो, 4 चूक 16, 4 चूक 16. या 4ने इकडे 5 ला भागतो, 4 1 4, 4 1 4. 5तून 4 गेले किती उरला? 1 वरून घेतला 0 है ना. बघा 4 1 4 4 2 8 उरले किती रे? 2. 4 पंचे 20 म्हणजे 1.25 छेदामध्ये हे 100 इथं ठेवायचे. आता मला सांगा पोरं, छेदामध्ये जर 1 वर लय मोठी शून्य असेल, छेदामध्ये 1 वर जर अनेक शून्य असेल, तर आपण काय करतो अंशामध्ये तेवढे घरं कुठे जात असतो? लेफ्ट साइडला जात असतो. कुठे जात असतो रे? लेफ्ट. मग लेफ्ट साइडला घेऊन जायचं याला. आहे ना, हा पॉइंट इथं एक घर गेला. इथं येऊन जाईल तो. म्हणजे आन्सर येईल तुमचं 0.0125. 0.0125. 0.0125. चला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे सेम. समजणं गरजेचं आहे. नुसतं येऊन काही गरीब फायदा नाही. अति काही नाही करायची. येणं गरजेचं आहे. चला पटापट पटापट किती सांगायचंय फास्ट. बघा 9/12 चे म्हणजे गुणीला 6% टक्के म्हणजे काय पूर्व भागीला 100 ना. ए बरोबर. टक्के म्हणजे भागीला 100 ना. येस, नो प्रॉब्लेम. बघा 6 1 6 sin 2 12 या 2ने 9 ला भाग द्या. किती होतो तो 4.5चा भागीला 100. बरोबर. हो सर. बघा आता मला सांगा sin 2 12 या 2ने वर 9 ला भाग केला 4.5चा. छेदामध्ये 1 वर 2 शून्य आहे. अंशामध्ये 2 घर कुठे जायचं? डावीकडं. है ना, पॉइंट घेऊन. ओके, हा डेसिमल घेऊन इकडं म्हणजे इकडं एक घर गेलं, पुन्हा एक घर. 0.025. बरोबर. बघा 450 चे म्हणजे गुणीला 56% म्हणलेले. पर्सेंट म्हणजे भागीला 100 आहे ना. पर्सेंट म्हणजे भागीला 100 अधिक एक क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स. बघा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपण एक्स पकडला. 450 चे म्हणजे गुणीला 56% पर्सेंट म्हणजे अपॉन 100. लक्ष द्यायचंय. ज्यांच्यामध्ये गुणाकाराचा संबंध असेल दोन संख्यांमध्ये गुणाकाराचा किंवा भागाकाराचा संबंध असेल तर आपण त्याला ब्रॅकेट देत असतो. हे लक्षात ठेवायचंय. अधिक क्वेश्चन मार्क म्हणजे x = 300. तर तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड करायची.
मग त्या अगोदर पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. हे 2 शून्य, हा एक शून्य कटला, याला भाग द्या 5 दुनी 10, 5 नम 45. ओके, या 2 ने 56 ला भाग द्या 28 चा, 28 नम किती रे 252 अधिक x बरोबर 300. हे प्लस 252 तिकडे काय होईल बरो मायनस, हे प्लस 252 तिकडे काय होईल बरो मायनस, काय होईल रे मायनस. x बरोबर काय होईल 300 मधून 252 गेले, किती उरले रे 48. किती उरले 48 है ना. चला सेम क्वेश्चन आहे, समजून घेत चला पूर्व. 360 च्या म्हणजे गुणीला 80%, टक्के म्हणजे भागीला 100, टक्के म्हणजे भागीला 100 प्लस 200 च्या म्हणजे गुणीला 20%, टक्के म्हणजे भागीला आणि 100 मायनस हे x. बघा बरोबर, ज्यांच्यामध्ये गुणाकाराचा संबंध येतोय है ना, त्याला ब्रॅकेटमध्ये टाकायचं, प्लस मायनस वाले बाहेर ठेवायचे, प्लस मायनस वाले कुठे ठेवायचे बाहेर, प्लस मायनस वाले कुठे ठेवायचे बाहेर, चिन्ह ठेवायचे है ना, इज इक्वल टू 116. मग आता याला सॉल्व्ह करून घ्या पहिले. बघा वरचे 2 शून्य कटले, खालचे 2 शून्य कटले, या दोघांचा गुणाकार करा. 36 8 किती होते बघा, 288 होते का बघा, हो सर. प्लस हे वरचे 2 शून्य कटले, खालचे कटले, 20 दोन्ही 40 मायनस x बरोबर 116 है ना. यस, या दोघांचे ऍडिशन करा. 288 अधिक 40, 98 8 18 28, 328 मायनस x इज इक्वल टू 116. मला हे मायनस 6 इकडे घेऊन जायचंय, ते काय होईल मग प्लस है ना, कारण तो x मला शोधायचा आहे. मग तो मायनस मध्ये तो इकडे गेल्यानंतर प्लस होईल, 116 इकडे उद्या मायनस होईल. काय तर बघा, हे 8 मधून 6 गेले 2, 2तून 1 गेला 1, 3तून 1 गेला 2, 212. x इज इक्वल टू 212. x इज इक्वल टू 212. समजलंय. हे कॅल्क्युलेशन जमणं गरजेचं पूर्व, की प्लस मायनस. आता हे आपण जी बॅच आहे आपली संपूर्ण बॅच, त्यामध्ये डिटेल घेतलेलं आहे की फास्ट ट्रॅक बॅच म्हणजे महत्वाचे आपण प्रश्न इथं घेणार आहोत. ओके, मला बेसिक थोडस पर्सेंटेजचं. बघा 15 म्हणजे गुणीला 106 है ना, चाचीचे म्हणजे गुणीला ब्रॅकेट मारली, अधिक चिन्ह बाहेर ठेवलं, 50 म्हणजे गुणीला 60%, टक्के म्हणजे भागीला 100 प्लस 0.25 स्टार म्हणजे गुणीला 150. ओके, याने याला बघा 6 आणि 15ला, साइन दोन्ही 12, 3 उरलं घेतलं 0, 6 पंच 30, 2.5 गुणिले म्हणजे 2.5 प्लस वरचे 2 शून्य खालचे 2 शून्य कट, 6 पंच 30 प्लस. आता बघा बरोबर, याला पण आपण ब्रॅकेट मारली समजा, तर मला सांगा इथं 0.25 गुणिले 150, 0.25 गुणिले काय येतं 150 बरोबर आहे. मग मला सांगा 0.25 गुणिले 150 असेल तर पॉईंटचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. समजा त्या ठिकाणी डेसिमल आहे का असं कन्सिडर करायचं का नाही. समजा तर 0.25 आहे, स्टार म्हणजे गुणाकार असते, लक्षात ठेवायचं आहे. हे 0.25 आहे बरोबर आहे. मग मला सांगा 0.25 असेल त्याला आपण 25 कन्सिडर केलं सध्याचं गुणाकार करेपर्यंत. मी म्हटलं 25 गुणिला 150 किंवा 150 गुणिला 25 है ना. मग 25चा टेबल म्हणायचं, 25 गुणिला 0 0 25 पंच 125 5 12
25 एक 25 आणि 12 किती रे 37. 3750 आला यांचा गुणाकार. पण तुम्हाला माहिती आहे, पॉईंट नंतर 2 संख्या होत्या. इथं पण आन्सर आल्यानंतर 2 घरं सोडून पॉईंट द्या. म्हणजे 37.50 हे तुमचं काय इथं उत्तर येईल ते गुणाकार. आणि या सगळ्यांची काय करायची आपलं ऍडिशन. बघ आता 30 आणि हे 40 70. समजतंय? समजलं का रे कोणी? ओके. चला 1300 चे म्हणजे गुणीला 5% म्हणजे 5/100 बरोबर. n चे म्हणजे गुणीला 20% म्हणजे 20/100 बरोबर आहे. बघा दोन्ही साईडला 100 असेल, इथं गुणाकारात संबंध, इकडे गुणाकारात संबंध आहे. दोन्ही साईडला जर 100 असेल छेदामध्ये किंवा अंशामध्ये, 100 म्हणजे कोणतीही संख्या असेल छेदामध्ये सारखी, दोन्ही साईडला गुणाकाराचा इकडे गुणाकारात संबंध पाहिजे फक्त, आणि इकडे पण मल्टिप्लिकेशनचं रिलेशन. डिनॉमिनेटर मध्ये दोन्ही साईडला जी सारखी संख्या असेल किंवा अंशामध्ये काय होती कट, असते कट. 1300 गुणीला 5 ते गुणाकारातले 20 इकडे आणा. हा शून्य कटला, याने याला भाग द्या 65 चा. 65 फायजा किती होतात बघा, 32 दोन्ही 64 आणि ते 325. किती होतात 325. आता इथं पण बघा सेम, मी जे शब्द लिहून दिले ना ते तुम्हाला इथे हे करायचे. 1600 चे म्हणजे गुणीला 60%, टक्के म्हणजे भागीला 100, हा ही हे म्हणजे बरोबर. x च्या म्हणजे गुणीला 80%, टक्के म्हणजे भागीला 100 बरोबर आहे. काहीच नाहीये. 1600 चे म्हणजे गुणीला 60% म्हणजे भागीला 100, हा ही हे बरोबर. x च्या म्हणजे गुणीला 80% म्हणजे 80/100. दोन्ही साईडला मल्टिप्लिकेशनचा संबंध आहे, सारखे दिसते, कट मारा 100. 1600 गुणीला 60
ते 80 गुणाकार तिकडे येऊ देत छेदामध्ये एक्स. हा शून्य कटला, 8 एका 8 दुनी 16, हा शून्य वरती 20 गुणिला 60 साइन दोन्ही 12, 1200 एक्स बरोबर 1200. एक्स बरोबर 1200. चलो, समजतंय का भाई? तर हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, सिंपल प्रश्न आहे. बाकीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे, पीडीएफ मी अपलोड करून देणार आहे, त्यामुळे तुम्हाला सोडवायचं आहे. ओके, बघा इथं घेतोय हा एक्स चे म्हणजे गुणिला 15%, टक्के म्हणजे भागीला 100, हा ही हे म्हणजे बरोबर 900 च्या म्हणजे गुणिला 10%, टक्के म्हणजे भागीला 100. बरोबर आहे. इकडचे काय होईल कट. हो सर, मला एक्स काढायचं तिथंच ठेवा. हे 15 गुणाकारात आहे, इकडे काय होईल भागाकारात जाईल. याने याला भाग द्या, 15 × 90, हा शून्य वरती है ना. एक्स बरोबर 60 गुणिले 10 म्हणजे किती रे, 600. साठ गुणिले 10 म्हणजे किती, 600. पुढचं एक्स च्या म्हणजे गुणिला 25% म्हणजे भागीला 100, चे म्हणजे गुणिला 25% म्हणजे भागीला 100 बरोबर 25. 25 एक 25, 25 चोक 100, 25 एक 25, 25 चोक 100. एक्स बरोबर एक. बघा हे 25 इकडे लिहिले, हे छेदातले 4. बघा जर 1/4 हे डिनॉमिनेटर मध्ये, इकडे कुठे जाईल ते गुणाकारात न्यूमरेटरला है ना. पुन्हा 1/4 हे 4 इकडे कुठे जाईल ते गुणाकारात है ना. येस, काय बघा हे एक्स बरोबर 25 चोक 100, 100 गुणिले 4, 400 है ना. इकडे जर छेदात असेल एखादी संख्या, तिकडे कुठे जात असते ती गुणाकारातली छेदामध्ये असते, हे लक्षात ठेवायचं. आणि अंशातली संख्या इकडं छेदामध्ये आणि छेदातली संख्या इकडं गुणाकारात अंशामध्ये. बघा आता एक शाब्दिक प्रश्न आहे, महत्वाचा आहे. मागील वर्षी दुधाचा भाव 35 रुपये होता. या वर्षी दुधाचा भाव 42 रुपये झाला. म्हणजे मागील वर्षी 35 रुपये होता, समजा मागच्या वर्षी 35 रुपये होता आणि आता वाढलेला, आता किती झालेला आहे 42 रुपये. म्हणजे मला सांगा 35 रुपयावर किती रुपये वाढ झाली. बघा 35 वर किती रुपये वाढ झाली. 35 रुपये भाव होता, आता 42 झाला. बरोबर आहे. मग या बघा जो जुना भाव आहे तो लक्षात ठेवायचा. जुना भावासोबत आपल्या किती वाढ बघा झाली. या 35 रुपयावरून किती रुपये झाले 42. म्हणजे 35 वरून 42 म्हणजे किती रुपये वाढ झाली रे, 7 रुपये. किती रुपये वाढ झाली, 7. मग मला काय म्हणता येईल, जो जुना भाव होता तो घ्यायचा इथं. जो जुना रेट आहे किंवा जुनी किंमत आहे ती घ्यायची. तिच्यावर जेवढी वाढ झाली तिथं इक्वेट करायची है ना, वाढ असेल किंवा घट. 35 रुपयावर 7 रुपये वाढ झाली. 35 वर किती वाढ झाली, 7. तर 100 वर किती, 100 वर किती है ना. 35 रुपयावर 7 रुपये वाढले तर 100 वर किती. कारण आपण 100 वर का बरं घेतलं, कारण की आपले टक्के कशामध्ये असतात, 100.
पर्सेंटेज मध्ये काढायचं असं आपण किती मल्टिप्लाय करतो 100 ना. आणि मग 100 वर किती नेहमीसाठी लक्ष ठेवायचं. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. 100 गुणिला 7 है ना, आणि 35 गुणिला x, तर x इथंच ठेवा. 35 गुणाकार तिकडे येईल भागाकारात. 7 5 35, 5 ने तर 100 ला भाग द्या. 5 2 10 20, x बरोबर 20. म्हणजे x बरोबर 20% वाढ झाली. शेकडा वाढ विचारली. सर्व विद्यार्थ्यांनी क्लास अटेंड करायचा आहे. नाही तर इव्हिनिंगला 9 वाजता क्लास घेऊ आपण. जर सकाळी जमत नसेल कोणाचं तर 7 वाजता. चला पुढचा प्रश्न आहे. मागील वर्षी पेट्रोलचा भाव 22 रुपये होता. या वर्षी 28 रुपये झाला. म्हणजे 22 वर किती रुपये वाढ झाली रे? 6 रुपये. मग 22 वर 6 रुपये तर 100 वर किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 22 गुणिला x बरोबर यांचं नाही यांचं 100 गुणिला 6. मला x काढायचं तिथंच ठेवा. 100 गुणिला 6 ते 22 गुणाकार तिकडे येईल छेदामध्ये. याला भाग द्या. किती देता? 2 ने 11, 3. 100 गुणिले 3 म्हणजे 300. छेदामध्ये 11, 11 आणि 300 भाग द्या. 11 दोन्ही 22, उरले 8 वरून घेतलं 0, 11 7 77. 11 दोन्ही 22, 11 7 77. 27.27%. चला पुढचं पाहायचं आपल्याला. आता यामध्ये 2 व्हरायटी असतात पगारामध्ये किंवा वस्तूच्या किमतीमध्ये किंवा कशामध्ये. पहिल्यांदा वाढ होते, पुन्हा दुसऱ्यांदा वाढ होते. पगारामध्ये असेल किंवा कशामध्ये पण असेल, पहिल्यांदा घट होते, दुसऱ्यांदा वाढ होते. पहिल्यांदा वाढ होते, दुसऱ्यांदा घट होते किंवा दोन्ही वेळेस घट होते. तर मग शेकडा वाढ किंवा घट किती झाली असं विचारतात ते. शेकडा वाढ किंवा घट. तर बघा लक्ष द्या. तर तुम्हाला या टाईपच्या प्रश्नामध्ये काय करायचंय? शेकडा वाढ किंवा घट होत असेल तर 100 गुणिला 100 भागीला 100 हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. ओके, एवढंच वापरायचं आहे. छेदातील 100 मध्ये काही करायचं नाही. पहिल्यांदा जर वाढ होत असेल तर या 100 मध्ये जेवढी वाढ झाली तेवढी ऍड करा. घट होत असेल तर 100 मधून घट करा. वाढ झाली असेल तर दुसऱ्या 100 मध्ये वाढवा. घट झाली असेल तर घटवा. आणि जेवढी घट असेल भागीला 100 काटाकाटी करायची. ओके, बघा आता एकदम सोपं आहे. पहिलं मी सांगतो बघा. सुरुवातीला कामगारांच्या पगारामध्ये 20% ने वाढ झाली.
मग हे जे 100 आहे, 100 का बरं घेतलं? कारण मूळ पगार येतो. नेहमी किती असतं मूळ पगार, मूळ किंमत 100 असते. त्यामध्ये वाढ झाली 20%. मग 100 मध्ये 20 मिळवले 120 झाले. पुन्हा नंतर काही दिवसांनी पगारात 10% ने वाढला पुन्हा. पुन्हा दुसऱ्या 100 मध्ये 10 मिळवा 110 झाले. भागीला हे 100 बरोबर आहे. वरचे 2 शून्य खालचे 2 शून्य कटले. 12 गुणिले 11 किती होतं बघा? 12 120 12 1 12 132%. आता 132% झालेलं आहे. मग हे 100 पेक्षा जास्त असेल तर वाढ झाली. 100 पेक्षा कमी असेल तर घट झाली. 100 पेक्षा जास्त आहे म्हणजे किती जास्त आहे? 100 पेक्षा 32% जास्त आहे. म्हणजे 32% वाढ झाली. कळलं? इतका सोपा प्रॉब्लेम. 32% वाढ झालेली. चला पुढचं करून दाखवा मला. समजते का रे भाई? चला बघा. 100 अमोलच्या पगाराच्या सुरुवातीला 10% वाढ झाली. 100 मध्ये 10 मिळवा 110 गुणिला दुसऱ्यांदा घट झाली. 100 मधून 20 कमी करा 80 भागीला 100 खालचे 2 शून्य वरचे 2 शून्य कट मारा 11 8 88. हे 100 पेक्षा कमी आहे. किती कमी रे 100 पेक्षा? सर 12% कमी. बघा ना 100 पेक्षा कमी असेल तर घट. 12% काय झाले या ठिकाणी? घट. आता समजा यामध्ये मी दोन्ही वेळेस घट घेतली बघा. 10% घट झाली, इथं 20% घट झाली. तर एकूण वाढ किंवा घट किती झाली ते सांगायचंय. घट असेल तर 100 मधून काय करायचं? कमी करायचं.
किती घट झाली 10%. 100वरून 10 गेले 90, गुणिले याच्यात 20% घट झाली. 100वरून 20 गेले किती उरले 80 भागीला 100. खालचे वरचे 2 शून्य उरवा. 8 नम 72 आणि 8 8 64, 8 नम 72. 100 पेक्षा किती कमी आहे 72, म्हणजे 28% काय झालेली घट झाली. 28% काय झालेली या ठिकाणी घट झालेली आहे आपल्याला बघायला भेटते.